नमस्कार श्रोत्यांनो, मी सेजल पुंजे तुमचे मनपूर्वक स्वागत करते. आज मी वाट हळवी वेचताना या कथामालिकेच्या तिसऱ्या भागाचे अभिवाचन करणार आहे. परंतु जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व या कथेचा पहिला व दुसरा भाग तुम्ही ऐकला नसेल तर आधी ते 2 भाग तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला सहज या भागाचा संदर्भ लक्षात येईल. तसेच तुम्ही अद्याप माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. आता मी कथा वाचन करायला सुरुवात करते. वाट हळवी वेचताना भाग 3. आर्यनला खोलीत शिरताच दर्शन त्याची बेडवर बसून वाट पाहत असल्याचे दिसले. दर्शनला असे पाहून आर्यन गालातल्या गालात हसला. त्याला माहिती होतं की दर्शन त्याची कशासाठी वाट पाहतो, म्हणून नेहमीप्रमाणे गोष्टीचं पुस्तक घ्यायला आर्यन ड्रॉवरकडे वळला. पण दर्शनने त्याला अडवले आणि त्याने आर्यनला अंगाई गीत गाण्यासाठी विनवणी केली. थोडा वेळ आर्यननेही आढेवेढे घेतले, पण दर्शनच्या हट्टापुढे त्यालाच नमावे लागले. अंगाई गीत गाऊन आर्यनने दर्शनला झोपवले. त्यानंतर तो स्वतः स्टडी टेबल पुढे बसून लॅपटॉप उघडून त्यात त्याचं ऑफिस वर्क करत बसला. साधारण 1 ते 1.5 तास तो काम करत होता. काम करून होताच त्याने टेबल लॅम्प बंद केला व तो थोडा निवांत होऊन खुर्चीवर रेलत बसला. तेवढ्यात त्याची नजर स्टडी टेबल ज्या भिंतीला टेकून होता त्या भिंतीवरील खिडकीकडे गेली. त्या खिडकीचा पडदा वाऱ्याच्या झुळुकेने हलकाच हलत होता, त्यामुळे स्टडी टेबलवर चंद्राचा मंद प्रकाश येत होता. आर्यन अनायासे खुर्चीवरून उठला व खिडकीजवळ गेला. खिडकीवरील पडदा बाजूला सारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही, म्हणून त्याने पडदा थोडासा बाजूला सारला. पडदा बाजूला करताच खिडकीच्या आत स्टडी टेबलवर बाहेरचा लख्ख प्रकाश आला. ती खोली त्या प्रकाशाने थोडी उजळून निघाली होती. आर्यन आधी फक्त प्रकाशाकडे पाहत होता, पण हळूहळू त्याने खिडकीच्या बाहेर पाहायला नजर वळवली आणि त्याची नजर आकाशातल्या असंख्य चांदण्या नि त्या एकुलत्या एक चंद्रावर खिळून राहिली. खिडकीतून चंद्राकडे पाहता पाहता आर्यन जणू वेगळ्याच आठवणीत रमून गेला होता. तो बेभान होऊन त्या निरभ्र आकाशाकडे पाहत होता आणि त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. इव्हाना दर्शन झोपला होता, म्हणून आर्यनचे त्याच्या अश्रूंकडे लक्ष जाऊनही त्याने ते अश्रू पुसलेच नाही. त्याने मनाला घातलेला बांध सैल केला होता, म्हणून डोळ्याच्या पाण्यावाटे तो भावभावनांच्या चक्रीवादळाला मुक्त वाहू देत होता. पण तेवढ्यात दर्शन झोपेतच थरथरत होता. कदाचित वाईट स्वप्न पाहत होता असावा. तो आई आणि बाबा हे 2च शब्द पुटपुटत होता. आर्यनचं दर्शनकडे लक्ष जाताच तो पळतच दर्शनजवळ गेला व बेडवर बसून त्याची पाठ थोपटून त्याचं सांत्वन करू लागला. दर्शन मात्र झोपेतच तुटक शब्द बडबडत होता. तो म्हणत होता, बाबा, आई, आई ज्याप्रमाणे मला सोडून गेली तसाच तू सुद्धा मला सोडून जाशील का? बाबा, प्लीज प्लीज तू कुठेच जाऊ नको, मला सोडून नको जाऊ, मला गरज आहे तुझी. बाबा, आईला थांबव ना. आई, ती सुद्धा मला भेटायला आली होती, पण न भेटताच जाते. तू तिला थांबव ना, तू तिला थांबव ना, ती ऐकेल तुझं. बाबा, आई, आईला थांबव ना. बाबा, बाबा. दर्शू बाळा, शांत हो बघू, मी इथेच आहे आणि कायम तुझ्याच सोबत असणार आहे. आई सुद्धा इथेच आहे तुझ्या अवतीभोवती, ती तुला कायम बघते. आई आणि बाबा दोघे तुझ्याच सोबत आहे. कुणी तुला सोडून नाही जात आहे बाळा. ते वाईट स्वप्न होतं, त्याचा एवढा विचार नाही करायचा. शांत हो बघू, शांत हो, शांत हो. आर्यन दर्शनच्या पाठीवर सावकाश थोपटून त्याला सावरत होता. हळूहळू दर्शन शांत झाला आणि कूस बदलून निवांत झोपला. थोडा वेळ आई आणि बाबा हे शब्द तो पुटपुटत राहिला, पण नंतर तो आपोआप शांत झाला. म्हणून आर्यनने दर्शनचे अंथरूण नीट केले व दर्शन झोपल्याची खात्री केल्यानंतर तो बेडवरून उठला आणि स्टडी टेबल जवळील खुर्चीवर बसला. खुर्चीवर बसताच त्याला टेबलवर ठेवलेले लॅपटॉप दिसले आणि त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्याला तिचा फोटो दिसला. तिच्या फोटोला पाहताच तो खूप भावुक झाला. तो लॅपटॉपवर झळकणाऱ्या फोटो वॉलपेपरला न्याहाळत मनातल्या मनात बोलू लागला, खरंच कुठे गेली आहेस तू दर्शिका?
अगं दर्शनची समजूत काढता काढता मला नाकीनऊ होतं ग. मी त्याची दिशाभूल करून त्याच्या प्रश्नांना उत्तर देतो, पण माझ्या मनाचं काय? ते तर अस्वस्थच आहे ग. त्याची कशी दिशाभूल करू ज्याला आधीच वास्तवाची जाणीव आहे? सांग ना. खूप खूप आठवण येते ग तुझी मला, अगदी पावलोपावली. या उभ्या आयुष्यात येणारे खाच खळगे असो वा यशाची पायरी, मला तुझ्या विना सारे काही नकोसे आहे. फक्त आणि फक्त तुला दिलेल्या वचनाखातर जगतोय मी आता. अन्यथा तुझ्या विना अपूर्णच आहे मी आणि माझं आयुष्य देखील. पण राणी, कधीच साथ न सोडण्याचं वचन आपण दोघांनीही घेतलं होतं ना. मग मला सोडून जात असताना त्या वचनाचा कसा ग तुला विसर पडला? सांग ना. दर्शनला माझ्याकडे सोपवून तू मला जगण्याचं कारण तर देऊन गेलीस, पण अक्षरशः मला निर्विकार करून गेलीस. कुठे आहेस राणी तू? मला गरज आहे ग तुझी. ये ना परतून, ये ना तुझ्या आरूकडे परतून, ये ना. आर्यन मनातल्या मनात आक्रोश व्यक्त करत होता, पण तो ज्या व्यक्तीला हाक मारत होता ती काही केल्या परतून आली नाही. क्रमशः. स्टे ट्यून. पुढचा भाग जाणून घेण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करा. गुड नाईट.